नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पहिल्या प्रकरणांच्या रिव्हिजनला सुरुवात केली होती आणि त्यामध्ये सूक्ष्मलक्षी आणि समग्रलक्षी अर्थशास्त्राची जी प्रस्तावना आहे ती थोडक्यात पाहिली होती. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र म्हणजे काय, त्याची व्याख्या आणि सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची जी व्याप्ती आहे या घटकाचा अभ्यास केला होता. आता आपल्याला अभ्यासायचं आहे सूक्ष्मलक्षी किंवा सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये ही 10 वैशिष्ट्ये आपल्याला अभ्यासता येतील. त्यातलं पहिलं वैशिष्ट्य आहे वैयक्तिक आर्थिक घटकाचा अभ्यास. पहा, सूक्ष्म अर्थशास्त्राचं हे जे पहिलं वैशिष्ट्य आहे वैयक्तिक आर्थिक घटकाचा अभ्यास, या वैशिष्ट्याचा विचार जर आपण केला तर सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात लहान आर्थिक घटकांच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास केलेला असतो. उदाहरण जर घ्यायचं झालं तर विशिष्ट कुटुंब, विशिष्ट उत्पादन संस्था, विशिष्ट वस्तूची किंमत, या ज्या शब्दाला विशिष्ट हा शब्द लागलेला आहे अशा घटकांचा अभ्यास या वैयक्तिक आर्थिक घटकांमध्ये समाविष्ट केलेला असतो. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र हे वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास करते, समग्र घटकांचा अभ्यास करत नाही. या ठिकाणी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात लहान आर्थिक घटकांच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ काय, विशिष्ट कुटुंब, विशिष्ट उत्पादन संस्था, विशिष्ट वस्तूंची किंमत इत्यादी लहान घटकांचा अभ्यास त्या ठिकाणी केलेला असतो. आता दुसरं जे वैशिष्ट्य आहे मूल्य सिद्धांत किंवा किंमत सिद्धांत म्हणून त्याची ओळख होते. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राला मूल्य सिद्धांत किंवा किंमत सिद्धांत असेही म्हटले जाते, कारण वस्तू व सेवांच्या तसेच उत्पादन घटकांच्या किमती कशा ठरतात याचाच अभ्यास प्रामुख्याने या शाखेत केला जातो. आपण व्याप्तीमध्ये या दोन्ही घटकांचा अभ्यास केलेला आहे. व्याप्तीमध्ये आपण पाहिलेलं आहे की वस्तू आणि सेवांच्या किंमत निश्चिती ही सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये होत असते. त्याचबरोबर उत्पादन घटकाच्या किंमत निश्चिती, उदाहरणार्थ खंडवेतन, व्याज आणि नफा, आणि त्याला मिळणारे भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक, आणि त्याला मिळणारे जे अनुक्रमे मोबदले की खंडवेतन, व्याज आणि नफा हे कसे दिले जाते या घटकाचा अभ्यास ह्या सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला असतो. म्हणून या ठिकाणी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचं जे दुसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे किंमत सिद्धांत किंवा मूल्य सिद्धांत म्हणूनही याची ओळख आहे. म्हणजेच सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राला मूल्य सिद्धांत किंवा किंमत सिद्धांत असे म्हटले जाते, कारण वस्तू आणि सेवांच्या तसेच उत्पादन घटकांच्या किमती कशा ठरतात याचाच अभ्यास प्रामुख्याने या शाखेत केला जातो. म्हणून याला मूल्य सिद्धांत किंवा किंमत सिद्धांत म्हणून ओळखले जाते. दुसरं हे झालं वैशिष्ट्य. तिसरं वैशिष्ट्य आहे विभाजन पद्धतीचा वापर. या ठिकाणी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेच्या लहानातील लहान वैयक्तिक आर्थिक घटकामध्ये विभाजन केलं जातं. म्हणजेच या ठिकाणी दोन घटकाचा जर या ठिकाणी विचार केला किंवा या ठिकाणी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेचे लहानातील लहान वैयक्तिक आर्थिक घटकामध्ये विभाजन केले जाते आणि नंतर प्रत्येक घटकाचा स्वतंत्रपणे तपशीलवार अभ्यास केला जातो. म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात विभाजन पद्धतीचा वापर केला जातो. या ठिकाणी हे झालं त्याचं तिसरं वैशिष्ट्य. विभाजन पद्धतीचा काय केला जातो, वापर केला जातो. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेच्या लहानातील लहान वैयक्तिक घटकामध्ये काय केलं जातं, विभाजन केले जाते आणि नंतर प्रत्येक घटकाचा स्वतंत्रपणे तपशीलवार अभ्यास केला जातो. म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात विभाजन पद्धतीचा वापर केला जातो. उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पन्नामधील वैयक्तिक उत्पन्नाचा अभ्यास केला जातो, समग्र मागणीमधील वैयक्तिक मागणीचा अभ्यास केला जातो, एकूण पुरवठ्यामधील वैयक्तिक पुरवठ्याचा या ठिकाणी अभ्यास केला जातो. म्हणजे कोणत्याही घटकाचा अभ्यास करत असताना त्याचा समग्र घटकाचा अभ्यास न करता त्या ठिकाणी काय केलं जातं, त्या समग्र घटकातील काही भाग काय केला जातो, बाजूला काढला जातो आणि
त्या अशा वैयक्तिक घटकाचाच त्या ठिकाणी काय केला जातो, विभाजन करून त्याचा काय केला जातो, अभ्यास केला जातो. चौथा अतिशय महत्त्वाचा आंशिक समतोल. या ठिकाणी आंशिक समतोल हे वैशिष्ट्य पाहत असताना दोन घटकामधील संतुलन म्हणजे समतोल ही व्याख्या पाहणं खूप गरजेचं आहे. दोन घटकामध्ये जेव्हा संतुलन होते तेव्हाच खऱ्या अर्थाने समतोल काय होत असतो, प्रस्थापित होत असतो. हे आपल्याला माहिती आहे. जर तराजू जर घेतला आणि या तराजूमध्ये या ठिकाणी जर आपण एखादी वस्तू विकत घेतली तर त्या ठिकाणी काय केलं जातं, विशिष्ट प्रकारचं किंवा विशिष्ट माप टाकलं जातं आणि तेवढ्याच मापात मापणारी जी वस्तू आहे ती आपल्याला दिली जाते. म्हणजे त्या ठिकाणी समतोल साधला जातो. मग या ठिकाणी आंशिक समतोल दोन घटकांमधील संतुलन म्हणजे समतोल. सूक्ष्मलक्षी आर्थिक विश्लेषण या ठिकाणी आंशिक समतोलाचा विचार करते. म्हणजेच सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रीय विश्लेषण म्हणजेच आंशिक समतोलाचे विश्लेषण होय. आंशिक समतोलात एक उपभोक्ता, एक उत्पादन संस्था, विशिष्ट उद्योग इत्यादी वैयक्तिक आर्थिक घटकांच्या समतोलाचे विश्लेषण केले जाते. आंशिक समतोल विश्लेषण पद्धतीत वैयक्तिक घटकाला इतर आर्थिक घटकापासून बाजूला काढून त्याच्या समतोलाचा स्वतंत्रपणे अभ्यास केला जातो आणि त्यासाठी इतर परिस्थिती कायम असता या मूलभूत गृहीतकाचा आधार घेऊनच विवेचनाची सुरुवात केली जाते. आर्थिक चलांमधील परस्परावलंबनाकडे हे विवेचन दुर्लक्ष करते. हे या ठिकाणी तिसरं वैशिष्ट्य आहे आंशिक समतोल. दोन घटकांमधील संतुलन म्हणजे समतोल. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रीय विश्लेषण म्हणजे आंशिक समतोलाचे विश्लेषण. आंशिक समतोलामध्ये एक उपभोक्ता, एक उत्पादन संस्था, विशिष्ट उद्योग इत्यादी वैयक्तिक आर्थिक घटकांच्या समतोलाचे काय केले जाते, विश्लेषण केले जाते. आंशिक समतोलाच्या विश्लेषण पद्धतीत वैयक्तिक घटकाला इतर आर्थिक घटकापासून काय केलं जातं, बाजूला काढलं जातं आणि बाजूला काढल्यानंतर त्याचा स्वतंत्रपणे काय केला जातो, अभ्यास केला जातो आणि यासाठी इतर परिस्थिती कायम असतात हे गृहीतक आहे. हे गृहीतक वापरलं जातं आणि या गृहीतकाच्या आधारावरतीच त्याचं विवेचन केलेलं असतं. आर्थिक चलांमधील परस्परावलंबनाकडे हे विवेचन काय करतं, दुर्लक्ष करतं. म्हणून या ठिकाणी तिसरं आंशिक समतोल हे जे वैशिष्ट्य आहे या ठिकाणी आपल्याला पाहता येईल. त्यानंतर चौथं आहे विशिष्ट गृहीतकावरती आधारित आहे. इतर परिस्थिती कायम असता या मूलभूत गृहीतकाचा आधार घेऊनच विवेचनाची सुरुवात केली जाते. पूर्ण रोजगार, शुद्ध भांडवलशाही, पूर्ण स्पर्धा, सरकारचे निरहस्तक्षेपाचे धोरण इत्यादी गृहीतकांवर आधारित असते. गृहीतकांमुळे सिद्धांताचे विवेचन सोपे होते. म्हणून या ठिकाणी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचं वैशिष्ट्य म्हणून याकडे पाहिलं जातं की विशिष्ट गृहीतकावर हे काय असते, आधारित असते आणि ते विशिष्ट गृहीतक कोणतं आहे, इतर परिस्थिती कायम. या मूलभूत गृहीतकाचा आधार घेऊनच या सूक्ष्मलक्षी शाखेची काय केले जाते, विवेचनाची सुरुवात केली जाते. त्यानंतर पाचवा आहे विभाजन पद्धती. आपण पाहिलं की प्रत्येक घटकाचं म्हणजे प्रत्येक समग्र घटकाचं काय केलं जातं, वैयक्तिक घटकामध्ये विभाजन केलं जातं आणि त्या प्रत्येक वैयक्तिक घटकाचा स्वतंत्रपणे तपशीलवार अभ्यास केला जातो. म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात विभाजन पद्धतीचा वापर केला जातो. उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पादनामधील वैयक्तिक उत्पन्नाचा अभ्यास, समग्र मागणीमधील वैयक्तिक मागणीचा अभ्यास, अशा पद्धतीने वैयक्तिक घटकाचा अभ्यास करत असताना या ठिकाणी विभाजन पद्धती वापरली जाते. समग्र घटकातून तो घटक बाजूला केला जातो, त्याचं विभाजन केलं जातं आणि त्यानंतरच त्या घटकाचा काय केला जातो, अभ्यास केला जातो. त्यानंतर सहावं आहे सीमांत तत्वाचा वापर. या ठिकाणी सीमांत तत्वाचा किंवा सीमांत संकल्पना ही सूक्ष्मलक्षी आर्थिक विश्लेषणाचं मुख्य साधन आहे. सीमांत परिमाण म्हणजे एका वाढीव नगामुळे एकूण परिमाणात होणारा बदल. आता याचं जर उदाहरण जर घ्यायचं झालं तर एक वाढीव नगामुळे एकूण परिमाणामध्ये काय बदल होतो. उदाहरण
घ्या. समजा या ठिकाणी 200 किलो गव्हाचं उत्पन्न घेतलं असेल एखाद्या शेतकऱ्याने. 2019 या सालामध्ये त्याला 200 किलो गव्हाचं उत्पन्न समजा झाले आणि 2020मध्ये या वर्षी त्याला त्या ठिकाणी 250 किलो गव्हाचं उत्पन्न झालं. म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा 50 किलो गव्हाचं उत्पन्न या ठिकाणी काय झालेलं आहे, वाढलेलं आहे. मग 50 किलो हे वाढीव उत्पन्न आहे या ठिकाणी. मग सीमांत तत्व काय सांगतं, तर या ठिकाणी सीमांत संकल्पना सूक्ष्मलक्षी आर्थिक विवेचनाचं एक मुख्य साधन आहे. सीमांत परिमाण हे एका वाढीव नगामुळे म्हणजे 50 किलो गहू वाढला या नगामुळे या ठिकाणी त्या संपूर्ण परिमाणामध्ये बदल झाला. पूर्वी ते किती होतं, 200 किलो होतं, आता किती झालं, 250 किलो. म्हणजे परिमाण काय झालं, पूर्णपणे त्याच्यात बदल झालेला आहे, परिमाण वाढलेलं आहे. मग सीमांत तत्वाचा वापर सूक्ष्म बदलांचा परिणाम उत्पादक उपभोक्त्याचे आर्थिक निर्णय घेताना केला जातो. म्हणजेच या ठिकाणी सीमांत तत्वाचा वापर सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या विश्लेषणाचे साधन म्हणून सीमांत तत्वाचा वापर होतो. सीमांत नगामुळे एका वाढीव नगामुळे एकूण परिमाणात होणारा जो बदल आहे तो म्हणजे सीमांत परिमाण होय. सर्व सूक्ष्मलक्षीय आर्थिक निर्णय हे सीमांत पातळीवरती घेतले जातात आणि त्यामुळे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या सर्व विश्लेषणात या संकल्पनेला अनन्यसाधारण काय आहे, महत्त्व आहे. हे 6वं वैशिष्ट्य त्या ठिकाणी आपल्याला दिसतं. त्यानंतर 7वं आहे बाजार रचनेचे विश्लेषण. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र पूर्ण स्पर्धा, मक्तेदारीयुक्त स्पर्धा, त्यानंतर अल्पाधिकार बाजार या विविध बाजार रचनांचे काय करत असते, विश्लेषण करत असते. मग त्याच्यामध्ये पूर्ण स्पर्धेचा बाजार घ्या, मक्तेदारी, अल्पाधिकार, मक्तेदारीयुक्त स्पर्धा इत्यादी विविध बाजार रचनांचे विश्लेषण करून निरनिराळ्या बाजारात वस्तूच्या किमती आणि उत्पादनाचे परिमाण कसे ठरते या ठिकाणी याचे स्पष्टीकरण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र करते. आता तुम्ही म्हणताल बाजार रचना म्हणजे काय किंवा हे कोणते प्रकार आहेत. या ठिकाणी आपल्याला प्रकरण क्रमांक 5 मध्ये या ठिकाणी मागच्या वर्षीच्या अभ्यासक्रमामध्ये प्रकरण क्रमांक जे 5 होतं, बाजार रचनाचा अभ्यास किंवा बाजाराचे प्रकार अशा प्रकारचं ते प्रकरण होतं. याही वर्षी ते 5वंच प्रकरण आहे, बाजाराचे प्रकार. आणि या प्रकारामध्ये आपल्याला ह्या बाजाराच्या संपूर्ण प्रकारांचा अभ्यास करायचा आहे. मग पूर्ण स्पर्धा म्हणजे काय, मक्तेदारीयुक्त स्पर्धा म्हणजे काय किंवा मक्तेदारी म्हणजे काय, या सगळ्या प्रकारांचा अभ्यास करायचा आहे. मग पूर्ण स्पर्धा, मक्तेदारी, अल्पाधिकार, मक्तेदारीयुक्त स्पर्धा इत्यादी विविध बाजार रचनांचे विश्लेषण करून निरनिराळ्या या ठिकाणी बाजार वस्तूंच्या किमती आणि उत्पादनाचे परिमाण कसे ठरते, वस्तूच्या किमती कशा आकारल्या जातात, कशी वस्तूची किंमत निश्चित होते याचे स्पष्टीकरण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र करत असते. त्यानंतर 8वं अतिशय महत्त्वाचं वैशिष्ट्य मर्यादित व्याप्ती. सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती ही अतिशय मर्यादित असं म्हणलेलं आहे. याचं कारण आहे की सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास केला जातो. संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास यात होत नाही, तर वैयक्तिक घटकाचा अभ्यास केला जातो. राष्ट्रीय पातळीवरील आर्थिक समस्यांची चर्चा याच्यामध्ये होत नाही, तर वैयक्तिक पातळीवरील चर्चा, आर्थिक चर्चा यांचा अभ्यास या ठिकाणी केला जातो. उदाहरणार्थ बेरोजगारी घ्या, भाववाढ घ्या, मंदी घ्या, दारिद्र्य घ्या, व्यवहारतोलाची स्थिती, आर्थिक वाढ इत्यादी प्रश्नांची चर्चा यात होत नाही. त्यामुळे या शाखेची व्याप्ती कशी आहे, मर्यादित आहे. मर्यादित व्याप्ती या घटकामध्ये वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास केला जातो. संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास होत नाही. राष्ट्रीय पातळीवरील आर्थिक समस्यांची चर्चा होत नाही. वैयक्तिक पातळीवरील चर्चा सोडवल्या जातात. कोणकोणत्या सोडवल्या जातात, तर ज्या ठिकाणी वैयक्तिक हा शब्द येतो अशा प्रकारचे सगळे आर्थिक प्रश्न या ठिकाणी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात सोडवल्या जातात. बेरोजगारीसारखी, भाववाढसारखी किंवा मंदी, दारिद्र्य, व्यवहारतोलाची स्थिती, आर्थिक वाढ अशा प्रकारच्या प्रश्नांची चर्चा यात होत नाही. तर म्हणूनच या शाखेची व्याप्ती कशी आहे,
मर्यादित आहे. म्हणून या ठिकाणी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचं या ठिकाणी वैशिष्ट्य काय आहे तर मर्यादित व्याप्ती. पहा, सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची आपण किती वैशिष्ट्य पाहिली तर 8 वैशिष्ट्य पाहिली. पहिलं वैशिष्ट्य होतं वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास. दुसरं होतं किंमत सिद्धांत. तिसरं होतं आंशिक समतोल. त्यानंतर चौथं होतं विशिष्ट गृहीतकांवर आधारित म्हणजेच इतर परिस्थिती कायम या मूलभूत गृहीतकाचा आधार घेतला जातो. त्यानंतर विभाजन पद्धत, सीमांत तत्वाचा वापर, बाजार रचनांचे विश्लेषण, मुक्त स्पर्धा, मक्तेदारीयुक्त स्पर्धा, अल्प अधिकार स्पर्धा किंवा मक्तेदारी, पूर्ण स्पर्धा अशा प्रकारच्या बाजार रचनांचे विश्लेषण या ठिकाणी कशामध्ये केले जाते तर सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये केले जाते. आणि सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती कशी आहे मर्यादित आहे. अशा प्रकारची 8 वैशिष्ट्ये आपल्याला सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यानंतर अतिशय महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचे महत्त्व किंवा त्यालाच काय म्हणता येईल उपयुक्तता. मग सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचं महत्त्व काय आहे किंवा याचा उपयोग कुठे कुठे होतो तर या ठिकाणी आपल्याला 7 मुद्द्यांमध्ये सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचं महत्त्व अभ्यासायचं आहे. पहिलं म्हणजे किंमत निर्धारण. पहिला मुद्दा आहे तो काय आहे किंमत निर्धारण. विविध वस्तूंच्या किमती तसेच विविध उत्पादन घटकांच्या किमती कशा ठरतात याचे स्पष्टीकरण सूक्ष्म अर्थशास्त्र करत असते. म्हणजेच विविध वस्तू आणि सेवांच्या किमती कशा ठरल्या जातात याचे स्पष्टीकरण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात केले जाते. म्हणून किंमत निश्चितीसाठी या ठिकाणी सूक्ष्म अर्थशास्त्राची काय होते मदत होते आणि त्यासाठी हे अतिशय उपयुक्त आहे. वस्तू आणि सेवा किंवा उत्पादन घटकाच्या किमती कशा ठरतात याचे स्पष्टीकरण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात केले जाते. तसेच निरनिराळ्या वस्तू आणि सेवा आणि उत्पादन घटकाच्या किमती वेगवेगळ्या का असतात याचे ज्ञानही या शाखेच्या अभ्यासाने आपल्याला होते. विविध वस्तूच्या उत्पादनासाठी साधन सामग्रीचे वाटप कशा पद्धतीने होते, उत्पादनाच्या निरनिराळ्या उपभोक्त्यांमध्ये वितरण कसे होते याचेही स्पष्टीकरण ही शाखा काय करत असते. म्हणून सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचं पहिलं महत्त्व आहे किंमत निर्धारण. किंमत निश्चिती आणि साधन सामग्रीच्या वाटपाचे स्पष्टीकरण या ठिकाणी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र करत असते. दुसरा अतिशय महत्त्वाचा आहे मुक्त बाजार अर्थव्यवस्था. मुक्त बाजारपेठ ही अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती समजण्यास सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र उपयोगी पडते. म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्र मुक्त बाजार अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती समजण्यास मदत करते. मुक्त बाजारपेठ ही अशी संकल्पना आहे की ज्यात वस्तूच्या उत्पादनाबाबत कोणते उत्पादन करावे, ते किती प्रमाणात करावे, कसे करावे, कोठे करावे आणि कशा पद्धतीने करावे आणि केलेल्या उत्पादनाचे वितरण कोठे करावे अशा पद्धतीने या ठिकाणी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये या सगळ्या घटकाचं काय केलं जातं तर मुक्त बाजार अर्थव्यवस्थेचा काय केला जातो अभ्यास केला जातो. तिसरं म्हणजे विदेशी व्यापार. सूक्ष्म अर्थशास्त्र हे जकात शुल्काचे विशिष्ट वस्तूंवरील परिमाण कोणत्याही 2 देशांच्या चलन विनिमय दराची निश्चिती, आंतरराष्ट्रीय व्यापारातील फायदे यासारख्या विदेशी व्यापारातील विविध पैलूंचे स्पष्टीकरण करण्यास काय करते मदत करते. म्हणजेच या ठिकाणी विदेशी व्यापार जो आहे, आंतरराष्ट्रीय व्यापार किंवा सार्वजनिक वित्त या शाखांच्या अभ्यासास काय करते सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र काय करते मदत करते. आंतरराष्ट्रीय व्यापार या विषयाच्या अभ्यासात आंतरराष्ट्रीय व्यापारापासून जे होणारे लाभ आहे, विनिमय दराची जी निश्चिती आहे, जकातीचे परिमाण आहे इत्यादीचे स्पष्टीकरण करण्यासाठी सूक्ष्मलक्षी विश्लेषण आवश्यक असते. तसेच सार्वजनिक वित्त या शाखेच्या अभ्यासात विशिष्ट कराचे परिमाण, करघात
करभार इत्यादी अभ्यासनासाठी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या अभ्यासाची काय होत असते, मदत होत असते. म्हणून विदेशी व्यापार या ठिकाणी या विषयाच्या अभ्यासास सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची काय होते, मदत होते. त्यानंतर चौथं या ठिकाणी महत्त्व आहे आर्थिक प्रारूपांची निर्मिती. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राने निर्माण केलेली साधी प्रारूपे अर्थव्यवस्थेतील गुंतागुंतीची आर्थिक परिस्थिती समजण्यास मदत करतात. अनेक संज्ञा असतील, सूक्ष्म अर्थशास्त्रातील संकल्पना असतील, आर्थिक परिभाषा असतील किंवा नवीन आर्थिक विश्लेषणाची साधनं असतील, यांचा विकास करून अर्थशास्त्राला मौलिक स्वरूप प्राप्त करून देण्याचा या शाखेचं योगदान काय आहे, मोलाचं आहे. मग अशा प्रकारे आर्थिक प्रारूपांची जी निर्मिती आहे ती निर्मिती कशा पद्धतीने होते आणि ती होत असताना त्याचं स्वरूप समजून घेण्यासाठी या शाखेचं योगदान अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर पाचवं महत्त्व आहे व्यावसायिक निर्णय. व्यावसायिकांना महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी, उद्योजकांना निर्णय घेण्यासाठी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र अतिशय महत्त्वाचं आहे. उद्योजकांना किंमत, उत्पादन खर्च, गुंतवणूक, महत्तम उत्पादकता इत्यादी संबंधी निर्णय घेण्यासाठी किंमत सिद्धांताचा अभ्यास उपयुक्त ठरतो. तसेच सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास हा उत्पादकाच्या भविष्यकालीन मागणीचा अंदाज बांधण्यासाठी देखील उद्योजकांना उपयोगी ठरतो. म्हणून उद्योजकांना किंवा व्यावसायिकांना निर्णय घेण्यासाठी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची काय होते, मदत होते. त्यानंतर सातवे उपयुक्तता आणि किंवा महत्त्व शासनाला उपयुक्त. सरकारी कर आकारण्यासाठी, सार्वजनिक खर्चाचं धोरण आखण्यासाठी त्या ठिकाणी सरकारला या सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची काय होत असते, मदत होत असते. किंमतविषयक धोरण आखताना, साधनांच्या कार्यक्षम वाटपासंबंधी धोरण आखताना अशा प्रकारची धोरणे आखण्यासाठी सरकारला सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र काय ठरत असते, उपयोगी ठरत असते. म्हणजेच सरकारला अथवा शासनाला सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र काय असते, उपयुक्त असते. कशासाठी असते तर या ठिकाणी करविषयक धोरण ठरवण्यासाठी. विविध वस्तूंवरती सरकार कर आकारते, जकाती आकारते. अशा प्रकारच्या जकाती ठरवण्यासाठी सरकारला सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र काय करत असते, या ठिकाणी सहाय्य ठरत असते. त्याचबरोबर सार्वजनिक खर्चविषयक धोरण, किंमतविषयक धोरण, साधनाच्या कार्यक्षम वाटपासंबंधीचे धोरण इत्यादी धोरणे आखण्यासाठी हे विश्लेषण सरकारला काय करत असते, मार्गदर्शन करत असते. आणि सगळ्यात शेवटचं जे महत्त्व आहे ते म्हणजे कल्याणकारी अर्थशास्त्राचा आधार. सूक्ष्म अर्थशास्त्र उपलब्ध साधनांचा पर्याप्त वापर करून समाजाचे महत्तम कल्याण कसे साधता येईल याचा अभ्यास करते. तसेच सामाजिक कल्याणावर करांचा कसा परिणाम होतो याबाबत सुद्धा काय करत असते, अभ्यास करते. कल्याणाच्या अर्थशास्त्राचा पाया किंवा आधार या ठिकाणी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र घालत असते. आर्थिक कल्याणाच्या निकषांच्या चिकित्सा या शाखेत होत असतात. साधनांचा अपव्यय टाळून महत्तम कल्याणाची उद्दिष्टे कशी साधता येतील याचेही विवेचन ही शाखा करते. एकंदरीतच सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचे विवेचन हे सैद्धांतिक तसेच व्यावहारिकदृष्ट्याही अत्यंत काय आहे, महत्त्वाचे आहे. मग कोणती आपण या ठिकाणी 7 महत्त्वाचे मुद्दे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचे महत्त्व म्हणून पाहिले तर या ठिकाणी पहिलं किंमत निर्धारण हा पहिला काय पाहिला तर पहिला महत्त्व म्हणून पाहिलं. त्यानंतर दुसरं जे आहे ते मुक्त बाजार अर्थव्यवस्था. या ठिकाणी मुक्त बाजार पेठ ही अशी अर्थव्यवस्था आहे की ज्यात वस्तूबाबत, उत्पादनाबाबत कसे उत्पादन करायचे, किती प्रमाणात करायचे, कोठे करायचे, कशा पद्धतीने करायचे आणि त्याचे वितरण कुठे करायचे अशा घटकाचे निर्णय घेण्यासाठी या ठिकाणी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र उपयोगी पडत असते. त्यानंतर विदेशी व्यापार करत असताना कोणत्याही दोन देशामध्ये विनिमय दराची निश्चिती होते. आंतरराष्ट्रीय व्यापारातील फायदे यासारखे विदेशी व्यवहारातील
विविध पैलूंचे स्पष्टीकरण करण्यास काय होत असते, मदत होत असते. त्यानंतर आर्थिक प्रारूपांची निर्मिती, या ठिकाणी आर्थिक प्रारूपांची निर्मिती, उदाहरणार्थ अर्थशास्त्रातील विविध संज्ञा घ्या, संकल्पना घ्या, परिभाषा घ्या, नवीन आर्थिक विश्लेषणाची साधने घ्या, यासारखे महत्त्वपूर्ण योगदान सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र देत असते. त्यानंतर अतिशय महत्त्वाचं म्हणजे व्यावसायिकांना किंवा उद्योजकांना निर्णय घेण्यासाठी या ठिकाणी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र याचं महत्त्वाचं योगदान आहे. त्यानंतर शासनाला उपयुक्त, 6वं महत्त्व काय आहे तर सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र शासनाला काय होते, उपयुक्त ठरते. उदाहरणार्थ सार्वजनिक खर्चाचं धोरण ठरवण्यासाठी, किमतीचं धोरण आखण्यासाठी, सरकारी कर धोरण आखण्यासाठी, अशा पद्धतीची जी आर्थिक धोरणं आहे ती आखण्यासाठी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र काय ठरते, उपयोगी ठरते. आणि शेवटचा 7वा मुद्दा आहे कल्याणकारी अर्थशास्त्राचा आधार. मग याच्यामध्ये आर्थिक कल्याणाच्या निकषांची चिकित्सा या शाखेत होते. साधनांचा अपव्यय टाळून महत्तम कल्याणाचं उद्दिष्ट कसं साधता येईल याचे विवेचन ही शाखा करत असते. अशा पद्धतीने आत्ता आपण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये आणि सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची जे महत्त्व आहे किंवा उपयुक्तता आहे या ठिकाणी पाहिलेली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला स्थूल अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा पुढील जो घटक आहे, उदाहरणार्थ त्याची व्याप्ती किंवा त्याची वैशिष्ट्ये, त्याचं जे महत्त्व आहे ते अभ्यासायचं आहे. तर ते पुढच्या तासाला आपण अभ्यासणार आहोत. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो.